हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आहे पर्वकडे आणि रात्री उशीर झाला होता म्हणून दादाकडे झोपले होते. आता पर्व जाणार आहे स्कूलला. लेट्स स्टार्ट आवर डे. ये चालला स्कूलला. भाव बनवते पनीर भुर्जी. तिने इकडे पनीर घेतले, तिकडे कांदा कापून ठेवलाय. हे टाकले माझे तीळ, तुझे तीळ, मोहरी, थोडासा बटर डालूंगी. ये बना दूंगी त्याच्यामध्ये बटर. बापरे इतका लहसुन और थोड़ा लहसुन और थोड़ा जीरा और थोड़ा जीरा और हिंग. हिंग भी भर के रखते हैं. थोड़ा सा लहसुन गोल्डन ब्राउन होना चाहिए. दिख रहा है थोड़ा थोड़ा, मेरे को दिख रहा है. अभी इसमें जाएगा सबका फेवरेट प्याज. पण गोल्डन ब्राउन. यस. तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया. भाभी का हिंदी म्हणजे एकदम खाने में नमक कम. हिंदी में नहीं, मराठी में बोला मैंने. ओ सॉरी. भाभी तर मराठी हाँ म्हणजे एकदम खाने में नमक कम. ते आपला कांदा अजून होतोय तोपर्यंत काय करते ही फोडणी. डाळला फोडणी. तुम्ही सॉरी, मी ते तडका घ्यायचं विसरून गेले गाईस. पण बघा वरून झालं. तडका काय नाही, तिने तडका फक्त घेतला आणि ते वरणात टाकला आहे ना. that's it. नमक उसमें है ऑलरेडी. हा काय ब्राऊन होईना. मस्त पनीर ग्रेट करते. चीज वाटतंय यार. भुर्जीसाठी ग्रेट करूनच टाकायचं, नाहीतर ते अख्खा अख्खा येतो तोंडात. झाला ग्रेट करून टाकतो टोमॅटो. टमाटर ऑइल सुटेपर्यंत राहू द्यायचं. हळदी, लाल मिर्च, गरम मसाला. आमच्या घरात तिखट कोण खात नाही म्हणून कमी कमी टाकतोय. झालं ह्याचं काम. जागेवर मीठ चवीनुसार. चवीनुसार चवानुसार. चवीनुसार. शेफ काजो इन द हाऊस. डन. आता फक्त हे हलवायचंय आणि ह्याच्यात टाकायचंय हे पण टमाटर शिजूया. थोडंसं मॅश करायचं टमाटरला. मारायचं. मशी झालं. मशी फरक पडत आहे. आम्ही घालते त्याच्यामध्ये पनीर. आता खूप जास्त पडणार आहे. आपण एंडला बघू डायरेक्ट. राहिलेलं संपायचं. संपलं. पनीर आपली पनीर भुर्जी. काल होती चतुर्थी म्हणून भाभीने मोदक बनवले होते आणि आज आम्ही आलो म्हणून आमच्यासाठी ठेवले. हो की नाही? बरोबर. प्रेम म्हणतात. खाऊन दाखव कसं झालं. नको खा ना यार, एवढं प्रेमाने बनवलं तू खाणार नाही. मी आले घरी आणि घरी आल्या आल्या एवढं सगळं दिलंय मम्मीने मला खायला.
सो गाईज तुम्हाला थंबनेल वरून कळलंच असेल की मी कुठे चाललीये. सो निघूयात. मी आवरले वगैरे, आराम केला थोडा वेळ. मम्मी ऑफिसवरून जसं आली मम्मीने उठवलं, मी आवरलं, आंघोळ केली आणि आता आवरून वगैरे निघालोय. मम्मीने पण मस्त साडी घातली आहे आणि येस परत एकदा मी झाली आत्या, जाऊयात बघायला बाळाला. मी चाललोय 13th फ्लोअरवर. माहित नाही कुठली हीच बिल्डिंग आहे का. हीच असणार आहे. वाह मेरे शेर मेरे चीते. पाय इकडे घे, तुझ्याकडे पाय तुझ्याकडे घे. सोड तू, सोड रडू दे. मम्मी काय मग कसं वाटतंय आजी झाल्यावर? हे फ्लॅट खूप छान आहे बघा. कसं वाटतंय? मी घरी इतकं छान वाटलं बाळाला भेटून. इतकं गोड बाळ आहे. थू थू थू. मस्त. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा, वहिनी, काकी सगळ्यांना. पूजा ताईला पण, वैभवला पण, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला पण कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण मी पण आत्या आली परत एकदा. बापरे, मी आत्या मावशीच व्हायला लागले नुसते. पण मला आता असं वाटतं की हा सीझन सगळा बेबी शॉवर आणि म्हणजे सगळा असा बेबीजचा सीझन हा वाटतं की हे इयर अख्खा बेबीज रिलेटेड असणार आहे असं वाटतंय मला. कारण की आमचे शोज पण सगळे बेबी शॉवर, नेम रिव्हील तेच चालू आहेत. येस. आता मी तिथे काही जेवले नाही. मम्मी तर जेवली आहे, मी तिथे जेवले नाही कारण मला इच्छाच नाही झाली. कारण मला झोप महत्वाची आहे जेवणापेक्षा, तर मी काही जेवले नाही आहे. सो पण आता काहीतरी खाऊयात, बघूया इकडे तिकडचं खाऊयात आणि टीव्ही बघत झोपून जाऊ. सो गाईज मी चिप्स आणि शेंगा खाल्ल्यात. आता मी तेच खाऊन झोपणार आहे. मला खूप जास्त झोप येते. मम्मी पण झोपली आहे. सो एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.